शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा मातोश्रीवरती प्रचार बघायला मिळतोय। सुमित वजाळे यांचा मातोश्रीवरती प्रचार असल्याचं आता समोर येत आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे ते उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडून आता मातोश्रीवरती प्रचार केला जातोय आणि या प्रचाराची ही दृश्य आपण बघतोय। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देतात। गिरीश, आपण पाहतोय शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार आणि प्रचार थेट मातोश्री जवळ, नेमकं काय घडतंय? नक्कीच आपण पाहतोय की मातोश्रीच्या प्रांगणामध्ये जो प्रभाग आहे त्याचे जे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत सुमित वजाळे त्यांचा सध्या प्रचार सुरू आहे आणि प्रचार रॅली थेट मातोश्रीच्या अंगणामध्ये पोहोचलेली आहे आणि कशा पद्धतीने हा प्रचार सुरू आहे, रॅली सुरू आहे, त्याची सगळी दृश्य सुद्धा आपण पाहतोय। एकंदरीतच आपण पाहतोय की शिवसेना एक प्रकारचं जे शक्ती प्रदर्शन आहे ते मातोश्रीच्या अंगणामध्ये यापूर्वी सुद्धा करत आलेलं आहे आणि आज पुन्हा एकदा ते शक्ती प्रदर्शन या रॅलीच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि वारंवार दावा केला जातोय की महायुतीचा जो महापौर आहे तो मुंबई महानगरपालिकेमध्ये बसणार आणि त्याच पद्धतीनं जे शक्ती प्रदर्शन आहे ते सध्या मुंबईच्या मातोश्री परिसरामध्ये सुरू असलेलं चित्र पाहायला मिळतंय। शिवसेनेचे 2 विभाजन झाल्यानंतर आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना ती वारंवार या प्रभागामध्ये बँड्रा मातोश्री परिसर असू द्या, कलानगर परिसर असू द्या, यामध्ये कायम आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न आहे तो करत आलेली आहे आणि पुन्हा एकदा हा प्रयत्न जो आहे तो आपल्याला या रॅलीच्या माध्यमातून पाहायला मिळतो। एकंदरीतच बँड्रा कलानगरची जनता ही नेमकं कुणाला मतदान करणार आहे हे सुद्धा पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच गिरीश, तुम्ही असेच सोबत राहा, या संदर्भातले अपडेट आपण घेणारच आहोत। मात्र ही दृश्य आपण बघत आहोत, मातोश्री निवासस्थानचा हा संपूर्ण परिसर आहे आणि याच प्रभागामधले हे उमेदवार आहेत सुमित वजाळे यांची आता प्रचार रॅली सुरू झाली आणि ही प्रचार रॅली मातोश्री निवासस्थानाच्या परिसरामध्ये पोहोचलेली आहे।